राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। शेतकरी मित्रांनो, डबल बातमी आलेली आहे आनंदाची। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, नमोचा जे 2,000 रुपये आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसानचा हप्ता सुद्धा 2,000 रुपये जमा झालेला आहे आणि शेतकऱ्याला वाटले होतं की पीएमच्या हप्त्यासोबतच बघा आपल्याला नमोचे सुद्धा हप्ता वाटप होणार आहे। खूप दिवसापासून रखडलेला जो हप्ता आहे तो अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच त्यांनी खुश खबर दिलेली आहे की काय त्यांनी सांगितले आहे। बघा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत की रखडलेला 9वा हप्ता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आता प्रशासकीय स्तरावर वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झालेला असला तरी अनेक शेतकरी तांत्रिक कारणामुळे पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत होते। म्हणजेच की बघा 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते। आता लवकरच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट या 12 बँकेमध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये बघा या 12 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता कोणते ते शेतकरी असणार आहे, कोणते ते जिल्हे असणार आहे, सर्व काही डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो बघा या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ जिल्हा आहे। बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना समावेश करण्यात आलेला असून आता बघा तिथे तांत्रिक कामाला आता मोठी गती आलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे रखडलेला हप्ता एकत्रच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून आता राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा त्यानंतर पुढील टप्पा आलेला आहे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्याचा लाभ आता दिला जाणार असून डीबीटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जात आहेत। बघा शेतकऱ्यांना वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि शेतकऱ्यांना बघा शेतकरी मित्रांनो त्या काय नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे आता थेट तुमच्या खात्यावर जमा होण्याची जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरलेले असून सकाळी बँका उघडल्यापासून हे प्रत्येक तासाला या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण आता सुरू करण्याचे नियोजन सरकारने केलेले आहे आणि प्रत्येक तासाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फटाफट या ठिकाणी 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ लागले आहेत। त्यामुळे शेतकरी आता बघा डबल आता खुशीचे आनंदार म्हणजेच की त्यांच्यासाठी डबल बातमी म्हणावी लागेल। बघा त्यानंतर कोणता जिल्हा आहे, वाशिम आहे, अमरावती आहे। बघा या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील ही सर्व सुवर्ण संधी असून ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांनाच या रखडलेल्या हप्त्याचा लाभ आता दिला जाणार आहे। सरकारने बघा स्पष्ट केलं आहे की नमो शेतकरी योजनेचा नियमावली अत्यंत कडक असून केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच याचा आर्थिक मदतीचा लाभ दिला जाईल। जर तुमचं बँक खात्याची केवायसी अपूर्ण असेल तर ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचं आहे। बघा शेतकऱ्यांना आता सरकारने सांगितलं आहे की आता 2 ते 3 दिवसात ही जे प्रोसेस आहे ते चालणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे काम राहिलेले आहे केवायसीचे जे आता आहे ते तातडीने पूर्ण करा असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही तातडीने हे काम करून घ्यायचे आहे त्यांनी हे सांगितलं आहे। त्यानंतर बघा लाभार्थ्यांच्या यादीत आता त्यानंतर पुढील जिल्हा आहे हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचाही आता समावेश असून राज्य सरकारने या भागांसाठी विशेष निधी मंजूर केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता केवळ त्यांनाच आता 9व्या हप्त्याचे वितरण या जिल्ह्यांमध्ये केले जाणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी बघा जर तुम्हाला या ठिकाणी 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहेत त्याच शेतकऱ्यांना 9वा हप्ता देण्याचं सरकारने या ठिकाणी ठरवलेलं आहे। बघा ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित आहेत आणि ज्यांच्याकडे अधिकृत रेशन कार्ड आहे अशाच बांधवांना यातून आता लाभ या ठिकाणी मिळणार असल्याचे स्पष्ट देवेंद्र साहेबांनी सांगून दिलेलं आहे। त्यांनाच या ठिकाणी
वाटप होणार आहे आणि त्यांना वाटपायला सुद्धा सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा त्यानंतर काय सांगितलं आहे, त्यानंतर पुढील जिल्हा आहे परभणी आणि धाराशिव. या जिल्ह्यातील सुद्धा अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या या रखडलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि राज्य सरकारने सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे सुद्धा नियोजन केलेले आहे, जेणेकरून कोणताही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचली पाहिजेत. बघा ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केलेले आहे त्यांनाच हे पैसे मिळण्यास कोणताही अडचण येणार नाहीत असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील जिल्हा सांगितण्यात आलेला आहे. बघा पुढील भागाचा विचार करता तर बीड आहे आणि नांदेड आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते जर महाराष्ट्र राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असेल तर त्यांना निधी वितरण्यात अधिक हे गती पाहायला मिळणार आहे. बघा ज्या शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते आहे त्यांना तर लय फास्ट या ठिकाणी वाटप होणार आहे असं सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. बघा नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकाची सुद्धा निवड केलेली असून या जिल्ह्यात व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य हे दिले जाईल आणि तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होतील आणि रखडलेला हप्ता देखील एकत्रितपणे मिळू शकेल. खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आता मिळून जाणार आहे. म्हणजेच की या ठिकाणी 4,000 रुपये असे या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासून घेणे आता अत्यंत गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चेक केला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी समजून सुद्धा येणार नाही की तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळालेला आहे का नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरच जाऊन तुमचे स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. बघा राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे त्यामध्ये हे जिल्हे आता आघाडीवर असून येथील वाटपाची प्रक्रिया अत्यंत प्रादेशिकपणे राबवली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही अशाच खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच खात्यावर हा निधी जमा होणार आहे. बघा ज्या शेतकऱ्यांना 4 चाकी वाहन नाही म्हणजेच की ट्रॅक्टर असो, बघा खूप सारे असं ट्रॅक्टर खूप प्रकारे 4 व्हीलर असतात. जर तुमच्या 4 चाकी घरामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता हा लाभ दिला जाणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. आणि बँकेच्या निवडीबाबत जर बोलायचं झाले तर बँकेच्या यवतमाळ आणि नांदेडमधील बघा पोस्ट ऑफिस बँक आणि महाराष्ट्र बँक मधील खातेधारकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये तांत्रिक डेटा हे अपडेट करण्याचे काम हे सुरू होते जे आता हे पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता प्रत्येकी तासाला एका जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप आता सुरू करून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आता आधार देण्याचे काम आता सरकार पूर्ण करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डबल सुद्धा आता आनंदाची बातमी आलेली आहे. आणि त्यानंतर पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे बुलढाणा आणि कोल्हापूर. या बघा कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता हा रखडलेला होता. मात्र आता आधार लिंक असणाऱ्या सर्व खात्यावर हा निधी पाठवण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. तसेच बघा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले बघा मोबाईल नंबर बँकेशी जोडून ठेवावेत जेणेकरून पैसे जमा होताच माहिती वेळेवर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS येणार आहेत. त्यामुळे तुमचा नंबर बँक खात्याची लिंक चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा राज्य सरकारचे बघा हे 2,000 रुपये जे आहेत ते थेट तुमच्या हातात येण्यासाठी आता केवळ काही तासाची अवघी शिल्लक आहे. म्हणजेच की काही तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा वाटप होणार आहे. तर त्यानंतर पुढील जिल्हा पहिल्या टप्प्यासाठी पुढील जिल्हा आहे अमरावती आणि अकोला. बघा अकोल्यासारख्या सर्वाधिक नुकसान झालेल्या गरजू जिल्ह्यांना सुद्धा जुकते माप दिले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत. रखडलेला हप्ता आणि नवीन हप्ता अशा दोन्ही रक्कम आता एकत्रितपणे मिळाल्यास या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी मोठे बळ मिळणार आहेत. आणि तांत्रिक चुका टाळण्यासाठी सरकारने विशेष वेळापत्रक तयार केलेले असून प्रत्येक तासाला नवीन जिल्ह्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आणि आता बघा एवढे 4 जिल्हे सरकारने निवडण्यात आलेले आहे. बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेवढे जिल्हे निवडले आहेत तेवढ्या जिल्ह्यांना या ठिकाणी हा नमोचा हप्ता हा वाटप होणार असं बघा काही तासामध्ये वाटप होणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगून दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला आता काळजी करू नका, जरी नसेल तरी काळजी करू नका. कारण की आता पुढील टप्पा हा जो पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा येणार आहे ते आता देवेंद्र फडणवीस आता जे निर्णय ते घेणार आहेत. पुढील टप्पा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल
नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि शेतकरी मित्राबरोबर तुमचे इतर मित्राबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. चला मग आता अशाच भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.